काला खाओ दही भात. महाराज म्हणतात आम्ही उपजून या सगळ्याच्या जाचातून आम्ही काय करू, उपजून पुढे येऊ आणि मग काला खाण्याचा अधिकारी हो. काला खाऊ दही भात. आता दही भात कशा करता, दही भात शब्द का वापरला. दही भात हा प्रेमाचं प्रतीक आहे. जुन्या काळात काही गोष्टी न बोलता ओळखायच्या, आता बी ओळखल्या पाहिजेत पण माणसं आता ओळखत नाहीत. काही गोष्टी न बोलता ओळखाव्या लागतात. न बोलता ते काय झालं, एक मनुष्य एक जणाकडं घोडी मागायला गेला. त्याला कुठेतरी जायचं होतं, प्रवास करायचा होता आणि प्रवास करायचा असल्यामुळे तो गेला. म्हणला हो तुमच्याकडली घोडी ना, तेवढी घोडी मला द्या. त्यानं सांगितलं घोडी नाही, घोडी चरायला गेली आहे आणि आत्ताच मी आलोय त्यामुळे दमलेली आहे, ती चरायला गेली आहे. घोडी काही इथं नाही, तुला दिली असती बाबा पण घोडी इथं नाही असं तो म्हणला. तेवढ्यात काय झालं, घोडी तिकडून किकली. घोडीचा आवाज आला. घोडीचा आवाज आल्यावरती म्हणला काय राव खोटं बोलताय, घोडीचा आवाज येतोय, घोडी इथंच आहे आणि तुम्ही मला घोडी नाही म्हणता. ती म्हणला शहाण्या तुला घोडीची भाषा कळली पण माझी कळली नाही. म्हणजे कळलं का, डायरेक्ट नाही म्हणायचं नसतंय, त्याला ओळखून घ्यायचं ना. आता तो आपल्याला टाळायला लागला म्हणजे त्याला द्यायचं नाही ते बोलणं. तसं काही गोष्टी जेवणावर, जुन्या काळात बघा लग्नाची जी पद्धत होती का नाही, इकडली पाहुणे तिकडे जायचे, तिकडले पाहुणे इकडे यायचे. मग कशा करत जात होते, काय विनाकारण खर्च करत होते का, नाही. इकडून तिकडे गेल्यानंतर तिथं स्वयंपाक तयार व्हायचा. आता ज्या मुलाकडे आपल्याला मुलगी द्यायची आहे त्याच्या घरी जेवायला जायचं, अगोदर घर बघायला जायचं. त्या काळात काय आचारी स्वयंपाकाला नव्हते, घरचीच माणसं स्वयंपाक करायचे. आता काय, आता ते काही उपयोग नाही. आता किती वेळा तुम्ही बघायला गेला तरी सगळ्याचा घरचा स्वयंपाक सारखाच आहे, काही ओळखू येत नाही, आचारीच आहे सगळीकडे. पहिलं कसं होतं, घरची माणसं स्वयंपाक करायची, मग त्या स्वयंपाकावरून ओळखायचं माणसं रागीट आहेत का प्रेमळ आहेत. जास्त तिखट हाणत असले की समजायचं इथे जरा कडक कार्यक्रम दिसतोय बरं का. म्हणजे माणसं जेवणावर ओळखायची, तिथल्या घराच्या त्या स्वच्छतेवर, घरातल्या सगळ्या. आता घरात कार्यक्रम कुणी ठेवीतच नाही, आता मंगल कार्यालयातच आहे. आता मेळच लागत नाही लग्न होस तर काय झालंय ती. पुन्हा म्हणतात फसलं रे फसलं, फसणारच होतं. जुनी जी पद्धत आहे ती योग्य होती. त्या जेवणामध्ये मुलगी बघायला जायचे, तिला बोलवायचं, तिला कुंकू लावायचं, प्रश्न विचारायचा. त्याला काय नोकरीला ठेवायचं होतं का, प्रश्न कशाला विचारायचा, तिचं बोलणं कसं आहे, तिचं चहा घेऊन येताना चलणं कसं आहे, तिच्या चलण्यावर तिच्या बोलण्यावर तिचा स्वभाव कळावा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आहारावर सगळ्या गोष्टी कळत असतात. आहार महत्वाचा आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये आहाराला विशेष महत्व आहे. जसा आहार तसा विचार होतो आणि जसा विचार तसं आचरण घडत असतं. आहार शुद्ध सत्व शुद्धी. आहार शुद्ध असेल तर विचार शुद्ध असतात, म्हणून आहाराला महत्व आहे. आणि मग जुन्या काळात काय असायचं, पुन्हा पुन्हा जर पाहुणा आपल्या घरी यावा असं जर वाटत, आताही तो नियम पण कोण पाळत नाही, तर शेवटच्या दिवशी वाटा लावायच्या टायमाला पाहुण्याला दही भात खायला दिला पाहिजे. दही भात हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि ताटात दही भात आला की समजायचं पुन्हा पुन्हा यासारखं पाहुणं आहेत. आणि जर गाठाळ पिठलं पिठाळ भाकर आली तर पुन्हा इकडं लवकर पिशवी आणायची नाही. असं त्या आहारावर ओळखायचं ना. दही भात हे प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून दही भात प्रेम असल्यामुळे तुकोबऱ्या म्हणतात काला खाऊ दही भात. आम्ही दही भाताचा काला खाऊ, त्याच्याकरता उपजून पुढे येऊ. कुणीतरी विचारलं महाराज एवढा त्रास घ्या, उपजून निघा, पुन्हा पुढे या, पुन्हा काला खाना करता पुन्हा आग्रह करा, एवढं करण्यापेक्षा तुम्ही जिथं येत वैकुंठात तिथंच काला करा की. महाराज म्हणले वैकुंठामध्ये काला नाही दुसऱ्याच्या
आम्ही वैकुंठात खाल्ला असतो, पण तिथं कालाच नाही. वैकुंठी तो ऐशे नाही कवल काही आल्याचे तिथं काला नाही. आता गंमत काय, संतांचा वर्ग काय आपलपोट्या नाही. आपलं कसं आहे, आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याचं बी आपलंच. आपलं संतांचा वर्ग वेगळा आहे. सेवित्व हा रस वाटेतो आणि का संत आपलंसे खात नाही. ते काय सांगतो तुम्हाला. एकदा आता थोडंसं जेवायला, आता पंक्तीला बोललं तरी कुणी येत नाही, पण एक काळ असा होता की त्या टायमाला जेवायला मिळत नव्हतं. 2 टायमाचं पोटभर जेवायला मिळणं फार अवघड होतं. गावातली अनेक माणसं एक टायमानंच जीवन जगायची, असं परिस्थिती होती. आणि कधी कधी तर दुष्काळासारखं वातावरण झालं तर जेवायला मिळणं फार कठीण होतं. आता काही नाही, आता पुष्कळ आहे. आता कुणी तुम्ही जेवायला चारदा बोललं तरी कुणी यायला तयार नाही. पण ज्या टायमाला अन्न मिळत नव्हतं त्यावेळेला अन्नाला किंमत होती. एक वेळेचं जेवण मिळणं फार अवघड असायचं. ते बघा, आता आम्ही जेव्हा आळंदीला शिकत होतो ना, आळंदीला शिकत होतो 1990-92च्या टायमाला. आता अलीकडे पैसे मिळायला लागले संप्रदायात पुष्कळ, त्यावेळेला पैसा मिळत नव्हता. मधुकरी मागून आम्हाला जगावं लागायचं. आणि मग मधुकरी मागून आणायची. मधुकरी येत नाही तोपर्यंत उपाशी राहायचं आणि मग आल्यानंतर सर्वांनी जेवायचं. मधुकरीच्या गावाला जर सुतक पडलं तर 10 दिवस महाग उरलेल्या सगळ्या भाकरी वाळवून सांभाळायच्या आणि सुतकामध्ये त्या भाकरी खावा लागायच्या. आणि मग एखाद्या वेळा जर लगातार सुतक पडत गेलं आणि जर वाळलेल्या भाकरी संपल्या तर परिस्थिती अशी होती की त्या किराणा दुकानात शेजारी जाऊन उभं राहायचं. पत्रवाळ्या कुणीकडे चालल्या त्या बघायच्या, बोलू कुणी न बोलू, अपमान करू, पळत जाऊन बसायचं. आता माणसं नको अजीर्ण होईपर्यंत खाऊ घालतात, पण त्या काळामध्ये एक वेळेला भाकर मिळणं किती कठीण आहे हे त्या अनुभवलं त्याच लोकांना कळत आहे. असं एका गावात प्रसंग पडला. माणसं उपाशी होती, जेवायला मिळत नव्हतं. श्रीमंत माणसानं ठरवलं की सगळ्याला जेवण द्यायचं आहे. 8 दिवस माणसं उपाशी आहेत. त्यांना दौंडी दिली, उद्या सगळ्याला पोटभर जेवायला मिळेल. किती आनंद झाला. 8 दिवस अन्नाचा कण नाही आणि पोटभर जेवायला मिळणारे म्हणल्यावर किती आनंद होत असेल. आम्हाला जर पंक्तीचा निरोप आला ना महाराज, एवढा आनंद व्हायचा. आळंदीला शिकत असताना पंक्तीला जर कोणी सांगतच नव्हती ना, मिळतच नव्हतं खायला. आता नाही, आता काळ वेगळा आहे. आता आळंदीत बी वेगळंच आहे आणि सगळीकडे वेगळं आहे. आता संपला ते काळ, गेला तो गेला, जाऊ द्या. आताच्या पोराचं नशीब आहे, त्यांना आता तिथं आळंदीत गेल्याबरोबर तर लगेच 5,000चा सप्ताह लागतो. लगेच 5,000चा सप्ताह लागते. त्याला काय, ते हाटलामध्ये जाऊन हाटला जायची हिंमत नव्हती हो आमची त्या टायमाला. मोठी अधिकारी लोक असायचे, महाराज लोक रस्त्यानं फिरायचे, ताकद नव्हती कोणाची हाटला जाऊन असं चहानं काय खायला. एक वडापाववाला होता हाजरी मारुती पशी, तो जरा माळकरी माणूस होता. त्याला माहित होतं की आळंदीतले पोरं उपाशी असतात आणि मग जर लईच भूक सहन होण्या गेली तर त्याच्याकडे पोरं जायची, तो त्यांना खाऊ घालायचा. ते त्या पुन्हा तुमच्या पैसे जेव्हा येतील तेव्हा द्या म्हणायचा. पण ती आडबाजूला, म्हणजे हाजरी मारुती आडबाजूला आहे. नाहीतर हिंमत नव्हती कुणाची की हॉटेलमध्ये पाऊल ठेवायची. त्या मला बाबा होते, मोठी माणसं होती. ती काळ मर्यादेचा होता. आता तसं नाही. आता मधुकरीचं कमी आणि हाटलाचं जास्त आहे. आता पैसा बी आला ना, नशीब आहे, पैसा आहे. तर त्या काळातली मी गोष्ट सांगतोय. जेवायला मिळालं नव्हतं, 8 दिवस माणसं उपाशी होती आणि त्यानं सांगितलं पोटभर जेवायला, उद्याच्याला सगळ्याला 12 वाजता पंगत आहे. काय आनंद झाला माणसाला, पोटभर मिळणार आहे. सगळी माणसं धावून आली, पंगत बसली, वाढ झाली, मस्त स्वयंपाक केलेला, पुरणाच्या पोळ्या, भजे, कुरवडी, पापडी सगळं वाढलेलं आहे. आणि मग त्या मोठ्या माणसाची जी सूचना करणारी माणसं, हे बघा आपले शेठजी मोठे श्रीमंत आहेत, दानशूर आहेत, काही कमी नाही, भरपूर स्वयंपाक केलेला, भरपूर, किती लोक येऊ द्या, खूप पोटभर जेवण करा, काय काळजी नाही. फक्त आपल्या मालकाने एक आट घातली आहे, काय जेवायचं तेवढं जेवा, पण हात वाकडा करायचा नाही. हात असा वाकडा करायचा नाही. तर जेवायचं कसं? भूक लागलेली माणसं ताटकाळलीत, 8 दिवसाची उपवासी, हात वाकडा करे. आमच्या वारकरी लोकांनी पंगत आपली सेपरेट धरली होती. ते काय तिकडे माणसात गर्दीत नव्हते. मग वारकऱ्यांनी म्हणले बरं, वारकरी हुशार, पुढच्या पंक्तीला म्हणले जरा पुढं सरका, हे थोडं पुढं सरकले आणि ह्याने आपलं सुरुवात केली. सुरुवात केल्याबरोबर ती बाकीचे लोक चकित, त्या शेठजीचे लोक आले, हे तुम्ही कसं काय जेवायला लागलात? आम्ही कसं काय जेवायला, आम्हाला 3रं चरण माहिती म्हणले.
वारकरी म्हणले आम्हाला तिसरं चरम पाठ आहे म्हणले, एकमेका देऊ. याने काय करायचं, त्याच्याच पात्रावरला ताट घ्यायचा आणि त्याच्या मुखात घालायचा, त्यानं त्याच्याच घ्यायचा आणि त्याच्या मुखात घालायचा. हात वाकडा करायचा काही प्रश्नच नाही, पोटभर जेवा. एकमेका देव मुखी सुखी घालू उंबरी. आणि मग हे काला करण्याकरता तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम विठोबा रखुमा.